नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। लक्षात घ्या, 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जे समाज सुधारक घडले त्या समाज सुधारकांपेक्षाही वेगळं आगळं व्यक्तिमत्व हे बाबासाहेबांचं होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। अस्पृश्य जातीत जन्मलेल्या या बाबासाहेब आंबेडकरांनी जगविख्यात विद्यापीठांमध्ये शिक्षण आणि ज्ञान प्राप्त केलं आणि हे ज्ञान प्राप्त करून बाबासाहेबांनी ऐश आरामाचं जीवन जगण्यापेक्षा या देशामध्ये हजारो वर्षांपासून ज्या मानव समुदायावर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यांना दुःखाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी त्यांनी मानव मुक्तीची लढाई दिलेली आहे असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या, ब्रिटिशकालीन भारतामध्ये एका काळात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ होती, तर दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समानतेची चळवळ या ठिकाणी होती। बाबासाहेबांचं म्हणणं असंच होतं की स्वातंत्र्यापेक्षा ही सामाजिक समानता स्थापन करणं खूप जास्त गरजेचं आहे। बाबासाहेब आंबेडकर हे सातत्याने ही भूमिका या ठिकाणी मांडत होते, जेव्हा देशहित आणि अस्पृश्य हित असा संघर्ष जेव्हा उभा राहील तेव्हा मी अस्पृश्यांच्या बाजूने उभा राहील आणि जेव्हा माझं स्वतःचं हित आणि त्याचबरोबर देशाचं हित असा जेव्हा संघर्ष उभा राहील तेव्हा मी देशाच्या बाजूने कायम या ठिकाणी असेल। तर या प्रकारे बाबासाहेबांचा हा संपूर्ण लढा आजच्या या सेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांचा सामाजिक संघर्ष, त्यांचा शैक्षणिक प्रवास, त्याचबरोबर बाबासाहेबांचं गोलमेज परिषदेतील योगदान, बाबासाहेबांचं कामगार चळवळीतलं मोठं योगदान, बाबासाहेबांचे विविध प्रकारच्या ग्रंथ संपदा, देश स्वतंत्रतेच्या उंबरठ्यावर असताना बाबासाहेबांचे विविध राजकीय पक्ष आणि त्यातून त्यांनी घेतलेली भूमिका, आणि जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशासाठी एक नवीन व्यवस्था उभी करण्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेले प्रयत्न, या सर्वच गोष्टींनी आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे। आणि तेव्हा बाबासाहेबांचं हे व्यक्तिमत्व अत्यंत मोलाचं आणि अत्यंत महत्त्वाचं असल्या कारणामुळे आणि मोठं असल्या कारणामुळे, व्यापक असल्या कारणामुळे आपण काही महत्त्वाच्या घटकांमध्ये, काही महत्त्वाच्या भागांमध्ये हे लेक्चर सिरीज आपण इथे या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। तर आजचं हे लेक्चर केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती तुम्हाला देईल। त्यानंतर सामाजिक संघर्ष, राजकीय संघर्ष, कामगारांसाठी संघर्ष, या सर्वच गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत। तर आपण हे जे सेशन आहे हे तुटक पद्धतीने करणार आहोत, भागांमध्ये करणार आहोत। याचे विविध खंड आपण या ठिकाणी पाडणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते पाहणं पण जास्त सोयीचं होईल आणि त्याचबरोबर त्या टॉपिकमध्ये जास्त माहिती देणं देखील मला या ठिकाणी शक्य राहील। तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन, ज्यामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण आणि शैक्षणिक प्रवास याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहूया। आता लक्षात घ्या, बेसिक इन्फॉर्मेशन अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्म आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 14 एप्रिल सन 1891ला मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झालेला आहे। तर मध्य प्रदेशामध्ये महू कॅन्टोन्मेंट जे आहे, तर त्या महू कॅन्टोन्मेंटमध्ये बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल सन 1891ला झाल्याचं पाहायला भेटतं। त्यांचं निधन जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर 6 डिसेंबर सन 1956 साली दिल्लीमध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं। त्यानंतर बाबासाहेबांचं जे पार्थिव आहे हे महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी आलं आणि दादरच्या ठिकाणी, दादर चौपाटीवर बाबासाहेब आंबेडकरांचं अंतिम विधी किंवा अंत्यसंस्कार तिथे या ठिकाणी करण्यात आले आणि तिथंच बाबासाहेबांचं एक स्मारक उभारलं गेलं, ज्याला आपण चैत्यभूमी या ठिकाणी संबोधतो। तर मित्रांनो, इथं बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे बाबासाहेबांबद्दलची ती आधी आपण इथं जाणून घेत असताना हे लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब म्हणतात हे त्यांचे अनुयायी आणि ते त्यांना आपुलकीने या ठिकाणी बाबासाहेब असं या ठिकाणी म्हणतायत। मात्र बाबासाहेबांचं मूळ नाव जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर ते मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ या ठिकाणी आहे। तर आंबेडकर हे नाव बाबासाहेबांना नंतर मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या। त्यांचं मूळ आडनाव हे या ठिकाणी सकपाळ या ठिकाणी होतं, हे लक्षात असू द्या। त्यांच्या आईचं नाव जे होतं तर त्यांच्या आईचं नाव हे भीमाबाई या ठिकाणी आहे। बाबासाहेबांची आई त्यांच्या लहानपणीच या ठिकाणी निधन पावलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे पाहायला भेटतं, बाबासाहेबांचं मूळ गाव जर आम्ही पाहिलं तर ते रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे या ठिकाणी आहे। तर रत्नागिरीतलं आंबावडे हे बाबासाहेबांचं मूळ गाव या ठिकाणी पाहायला भेटतं। बाबासाहेबांचा विवाह 1906 रोजी भिकू वलंकरांची जी मुलगी आहे
जिचं नाव आहे रमाबाई यांच्यासोबत झाल्याचं दिसतं आणि त्यानंतर दुसरा विवाह जो आहे हे 1948ला या ठिकाणी सविता कबीर यांच्यासोबत झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारे बाबासाहेबांबद्दलची ही बेसिक इन्फॉर्मेशन इथं आपण या ठिकाणी पाहिली। लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील होते रामजी सकपाळ हे लष्करामध्ये सुभेदार या ठिकाणी होते आणि सुभेदार लष्करामध्ये असल्या कारणामुळे ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकले, खास करून बाबासाहेबांना ते शिक्षित करू शकले। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, कारण लक्षात घ्या अस्पृश्यांना जेव्हा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सैन्यामध्ये भरती केली तेव्हा अस्पृश्यांना काही विशेष सवलती या ठिकाणी ब्रिटिशांकडून मिळाला, ज्यामध्ये राहण्यासाठी घर, निश्चित असं वेतन आणि त्याचबरोबर शिक्षणाची सोय, या सर्व गोष्टींचा उपयोग हे रामजी सकपाळ आपल्या मुलांना शिक्षित करण्यासाठी या ठिकाणी करू शकले आणि त्यातूनच बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्व घडलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर इथं म्हटलेलं आहे की रामजी सकपाळ आणि भीमाबाई, रामजी सकपाळ आणि त्याचबरोबर भीमाबाई यांना एकूण 14 मुलं या ठिकाणी होती आणि हे 14वं रत्न म्हणजेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे 14 पैकी शेवटचं रत्न जे आहे म्हणजे शेवटचे मूल जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या। बाबासाहेब आंबेडकर 6 वर्षाचे असतानाच त्यांची जी आई आहे भीमाबाई यांचं या ठिकाणी निधन झाल्याचं एकंदर दिसतं आणि त्यामुळे मग बाबासाहेबांच्या लहानपणापासून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांचे वडील जे आहे हे या ठिकाणी रामजी सकपाळ यांच्यावर आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। रामजी सकपाळांना घर चालवून, घर सांभाळून बाबासाहेबांचं शिक्षण आणि त्यांचं बालपण यांच्या संगोपनाची पण जबाबदारी त्यांच्यावर या ठिकाणी आल्याचं एकंदरीत दिसतं। हे रामजी सकपाळ जे आहे हे रामजी सकपाळ हे सन 1894ला लष्करातून सेवानिवृत्त या ठिकाणी होतात आणि लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना नवीन नोकरी करण्यासाठी सातारामध्ये या ठिकाणी जावं लागतं असं एकंदरीत दिसून येतं। तर दुसरी नोकरी करण्यासाठी सातारामध्ये जेव्हा रामजी सकपाळ या ठिकाणी जातात तेव्हा बाबासाहेब आणि त्यांची इतर जी भावंड ते आहेत त्यांना देखील सातारामध्ये या ठिकाणी जावं लागतंय असं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात घ्या, सातारामध्ये जेव्हा हे कुटुंब या ठिकाणी जातं तेव्हा बाबासाहेबांना आणि त्यांच्या भावंडांना इथंच या ठिकाणी जाती व्यवस्थेचा चटका इथे या ठिकाणी भाजायला सुरुवात झाल्याचं एकंदरीत दिसतं। कारण आपल्याला पाहायला भेटतं बाबासाहेबांचं जे वेटिंग फॉर व्हिसा या नावाचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्येच त्यांनी अशी माहिती या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे। तेव्हा आम्ही महू रेल्वे स्टेशनवरनं जेव्हा सातारामध्ये या ठिकाणी आलो तेव्हा सातारामधनं आम्हाला जेव्हा आमच्या मूळ घरी जायचं होतं, जिथं आमचे वडील या ठिकाणी राहत आहेत तिथं आम्हाला जायचं होतं, तेव्हा एका बैलगाडीवाल्यानं आम्हाला त्याच्या गाडीमध्ये बसू दिलं। मात्र जेव्हा त्याला लक्षात आलं की आम्ही महार जातीतले या ठिकाणी आहोत तेव्हा त्यानं या ठिकाणी आम्हाला त्या बैलगाडीतनं खाली उतरवलं आणि आम्हाला त्यानं या ठिकाणी चालत त्यांनी या ठिकाणी जिथं जायचं होतं गंतव्य ठिकाणी तिथं या ठिकाणी सोडलेलं आहे आणि आमच्याकडनं पूरा पैसा देखील त्यानं वसूल केलेला आहे। अशा प्रकारची माहिती वेटिंग फॉर व्हिसामध्ये बाबासाहेबांनी दिलेली आहे हे लक्षात घ्या। म्हणजे जेव्हा ते साताऱ्यामध्ये आले तेव्हा लहानपणीच बाबासाहेबांना या जाती व्यवस्थेचे, या अस्पृश्यतेचे चटके इथं या ठिकाणी भासलेले आहेत असं एकंदरीत दिसतं। आता लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना सकपाळवरनं आंबेडकर हे नाव कसं पडलं त्याबद्दलचा इतिहास आपण इथे या ठिकाणी पहिल्यांदा पाहूया। इथं आपल्याला पाहायला भेटतं सन 7 नोव्हेंबर आहे, 7 नोव्हेंबर सन 1900। लक्षात घ्या, 7 नोव्हेंबर साताऱ्यामध्ये गेल्यानंतर 7 नोव्हेंबर सन 1900ला बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा शाळेमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलं। साताऱ्याच्या शाळेचं त्यावेळेस नाव होतं प्रतापसिंह महाराज विद्यालय किंवा हायस्कूल। तर छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये किंवा विद्यालयामध्ये जेव्हा 7 नोव्हेंबर 1900ला बाबासाहेबांना इथं दाखल करण्यात आलं होतं, लक्षात घ्या हाच दिवस 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन म्हणून आज आपण इथे या ठिकाणी साजरा करतो। तर लक्षात घ्या, विद्यार्थी दिवस जो आहे तर हा विद्यार्थी दिवसावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो, तर 7 नोव्हेंबर। 7 नोव्हेंबर का? कारण या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा शाळेमध्ये
दाखल केलं होतं, शाळेत दाखल करण्याचा हा दिवस या ठिकाणी आहे 7 नोव्हेंबर, आणि म्हणून मग हा दिवस या ठिकाणी विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो। आता लक्षात घ्या, हे प्रतापसिंह महाराज यांच्या नावानं जे या ठिकाणी इथं विद्यालय होतं, तर त्या विद्यालयामध्ये एक या ठिकाणी शिक्षक होते, त्या शिक्षकांचं नाव होतं कृष्णाजी केशव आंबेडकर। तर कृष्णाजी केशव आंबेडकर जे आहे हे या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करत होते। बाबासाहेब आंबेडकरांवर यांची विशेष मर्जी या ठिकाणी होती, कारण बाबासाहेब दिसायला चुणचुणीत होते। लहानपणीच ते या ठिकाणी अत्यंत एक रुबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी, रुबाबदार बालक म्हणून या ठिकाणी ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं। दिसायला चुणचुणीत आणि अकलेनं खूप जास्त हुशार असल्या कारणामुळं बाबासाहेबांवर या कृष्णाजी केशव आंबेडकर यांची या ठिकाणी मर्जी बसलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। मधली सुट्टी जेव्हा होतीये तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्या मधल्या सुट्टीमध्ये जेवण करण्यासाठी ते आपल्या घरी पायपीट या ठिकाणी त्यांना करावी लागायची, आणि त्यानंतर ते जेवण आटोपल्यानंतर पुन्हा त्यांना शाळेमध्ये या ठिकाणी पायपीट करूनच यावे लागत होतं। तर एका लहान मुलाला एवढे कष्ट सहन करावे लागतात, आणि त्यामुळं या कृष्णाजी केशव आंबेडकर जे आहेत त्यांचा जीव या ठिकाणी कासावीस या ठिकाणी होतो, आणि मग हे कृष्णाजी केशव आंबेडकर जे आहे हे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक नवीन एक अतिरिक्त डबा घेऊन येत होते, आणि मग आपल्या सोबतच बाबासाहेबांना ते जीव घालत होते। अशा प्रकारची ही कथा या ठिकाणी सांगितली जाते। बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा या साताऱ्याच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश किंवा साताऱ्याच्या विद्यालयामध्ये जेव्हा प्रवेश त्यांचा या ठिकाणी झाला, दाखल करण्यात आलं, तेव्हा लक्षात घ्या, या साताऱ्यामध्ये अशी एक प्रथा होती की या विद्यालयामध्ये जेव्हा तुम्हाला इथं ॲडमिशन घ्यावं लागत होतं, तेव्हा तुम्हाला तुमचं आडनाव तिथं या ठिकाणी दाखल करायचं नव्हतं, तर तुम्हाला तुमचं गावाचं नाव तिथं या ठिकाणी दाखल करायचं होतं। मग गावाचं नाव बाबासाहेबांचं होतं ते म्हणजे आंबावडे। तर लक्षात घ्या, आंबावडे हे बाबासाहेबांचं नाव, गावाचं नाव होतं, आणि म्हणून मग बाबासाहेबांचं आडनाव इथं आंबावडेकर असं या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं। तर बाबासाहेब जेव्हा इथं या ठिकाणी 7 नोव्हेंबर 1900ला जेव्हा त्यांना इथं दाखल केलं गेलं, तेव्हा लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे होतं हे या ठिकाणी आंबावडेकर असं या ठिकाणी दाखल केलं गेलं। अशा प्रकारची कथा आहे, हे लक्षात घ्या। तर या प्रकारे आता हे भीमराव आंबावडेकर म्हणून या ठिकाणी ओळखले जात होते, लक्षात घ्या। आता हे आंबावडेकर हे नाव जे होतं हे उच्चारण्यासाठी थोडंसं कठीण जात होतं, आणि म्हणून मग बाबासाहेबांवर विशेष मर्जी असणाऱ्या या कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी बाबासाहेबांना आपलं नाव या ठिकाणी दिलं, आणि मग बाबासाहेब आंबेडकर आता आंबावडेकर म्हणून नव्हे तर आता आंबेडकर म्हणून इथे या ठिकाणी परिचित झालेले आहेत असं एकंदर दिसतं। तर या प्रकारची एक कथा आहे, लक्षात घ्या। या कथेला बऱ्याचशा लोकांची मान्यता आहे, बऱ्याचशा लोकांची या ठिकाणी याला विरोध आहे, तर तो भाग निराळा। परंतु बाबासाहेबांना हे जे नाव दिलं गेलं आंबावडेवरनं आंबेडकर, तर हे नाव कसं पडलं तर त्याची ही कथा मला जेवढी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी या ठिकाणी बाबासाहेबांना स्वतःचं नाव दिलं, आणि मग बाबासाहेब सकपाळवरनं आंबावडेकरवरनं ते आता आंबेडकर म्हणून ओळखू लागलेले आहेत असं दिसतं। तर 7 नोव्हेंबर 1900 पासून ते साधारणतः 1904 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर या साताऱ्यामध्ये या ठिकाणी शिक्षण घेत होते असं एकंदर दिसतं। त्यानंतर पाहायला भेटतं की 1904ला बाबासाहेब आंबेडकरांनी इयत्ता 4थीची परीक्षा या ठिकाणी पास केली। इयत्ता 4थीची परीक्षा पास केल्यानंतर आता बाबासाहेबांना उच्च शिक्षण घ्यायचं होतं, आणि सातारामध्ये उच्च शिक्षणाची सोय या ठिकाणी नव्हती, आणि म्हणून मग साताऱ्याच्या नोकरीचा त्याग हे बाबासाहेबांचे वडील जे होते रामजी सकपाळ यांनी या ठिकाणी केला, आणि त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले, कारण मुंबईमध्ये उच्च शिक्षणाची सोय या ठिकाणी होती। 1904 नंतर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये या ठिकाणी प्रवेश देण्यात आल्याचं एकंदर दिसतं। लक्षात घ्या, मुंबईसारखा जो प्रदेश होता हा तसा पाहिला तर या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक इथं एकत्र येऊन इथे या ठिकाणी आपला कारोबार, आपला व्यवसाय या ठिकाणी चालवत होते। बडे बडे लोक इथे या ठिकाणी शिक्षणासाठी देखील येत होते। इथं लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईसारख्या या शहरामध्ये अस्पृश्यतेचे जे तीव्र चटके बसते ते या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये।
इथं आपल्याला पाहायला भेटतं बाबासाहेब आंबेडकरांना या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश दिला गेला, मात्र बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून ते या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागलं होतं असं एकंदर दिसतं। म्हणजे या काळातील जाती व्यवस्था इतकी प्रखर स्वरूपातील होती तर वर्गामध्ये सवर्ण समाजाचे लोकच या ठिकाणी विद्यार्थीच बसत होते। अस्पृश्य मुलाला वर्गामध्ये बसण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली। त्यावेळेच्या मास्तरांनी बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून हे विद्या ग्रहण करण्याचं सांगितलं होतं आणि बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर बसून हे विद्या ग्रहण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये संस्कृत या भाषेतून शिक्षण देण्यास देखील मनाई करण्यात आली होती। बाबासाहेबांना एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये संस्कृत भाषेचा अभ्यास करायचा होता, मात्र इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की संस्कृत भाषा जी होती ही संस्कृत भाषा अस्पृश्यांनी या ठिकाणी शिकू नये अशा प्रकारचा धर्मव्यवस्थेचा दंड होता आणि म्हणून मग इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की बाबासाहेब आंबेडकरांना इथे या ठिकाणी संस्कृतमधनं अभ्यास करण्यास या काळामध्ये नकार दिला होता असं एकंदरीत दिसून येतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर व्हिसा या आपल्या आत्मचरित्रामध्ये या ठिकाणी मांडला आणि त्यामध्ये ते असं म्हणतात एल्फिस्टन हायस्कूलमध्ये मला या ठिकाणी विषमतेची वागणूक मिळाली। आता ही जी विषमतेची वागणूक जी होती ती कशा प्रकारची होती ती नीट समजून घ्या। इथं पाहायला भेटतं की बाबासाहेब आंबेडकरांना पाणी पिण्यासाठी देखील या ठिकाणी स्वतंत्र लोटा आपल्या घरून या ठिकाणी आणावा लागत होता। म्हणजे जो काही माठ होता पाण्याचा जो काही हंडा होता तर त्या हंड्यामधनं जो सर्वांसाठी जे काही फुलपात्र होतं त्यातून बाबासाहेबांना पाणी या ठिकाणी घेण्याचा अधिकार नव्हता। बाबासाहेबांना त्यासाठी एक स्वतंत्र पात्र किंवा एक स्वतंत्र भांडं हे या ठिकाणी ज्याला आपण आज ग्लास म्हणतो तर ते ग्लास या ठिकाणी स्वतःचा घरनं आणायला सांगितला गेला होता। म्हणजे त्या ठिकाणी जे पाणी सर्व मुलांसाठी ठेवलं होतं त्यातून पाणी घेण्यास बाबासाहेबांना नकार दिला होता आणि एक त्या भागामध्ये एक या ठिकाणी शिपाई होता तर त्या शिपायाला सांगितलं गेलं होतं की या मुलाला जेव्हा तहान लागेल तेव्हा या हंड्यातून तू पाणी या ठिकाणी घे आणि ते पाणी वर्ण बाबासाहेबांना या ठिकाणी वाढ अशा प्रकारचं इथे या ठिकाणी त्या शिपायाला सांगितलं गेलं होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता झालं असं की बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा तहान लागली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर या शिपायाला सांगायचे की मला तहान लागलेली आहे, मला पाणी तुम्ही या ठिकाणी द्या। तेव्हा मग हा शिपाई त्या फुलपात्रातनं पाणी घ्यायचा आणि बाबासाहेबांना वरून या ठिकाणी वाढायचा। त्या पाण्याचा आणि त्या ग्लासचा मिलाप होणार नाही किंवा त्याचा स्पर्श होणार नाही असं वरून तो या ठिकाणी वाढायचा। बाबासाहेबांनी वेटिंग फॉर व्हिसामध्ये या ठिकाणी हे मांडलेलं आहे, एक टायटल दिलेलं आहे शिपाई नाही तर पाणी नाही। म्हणजे काय तर ज्या दिवशी हा शिपाई या ठिकाणी गैरहजर राहत होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना पाण्याचा थेंब देखील या ठिकाणी आपल्या गळी उतरवण्याचा अधिकार नव्हता, कारण पाणी शिपाईच गैरहजर राहिला तर बाबासाहेबांना पाणी देणार कोण। म्हणून मग बाबासाहेब पूर्ण दिवसभर तहानेनं व्याकुळ राहून या प्रकारचं शिक्षण ग्रहण करत होते असं दिसतं। तर शिपाई नाही तर पाणी नाही असे कैक दिवस बाबासाहेबांना एल्फिस्टन महाविद्यालयात या ठिकाणी भोगावे लागलेले होते असं एकंदरीत दिसतं। आता इथं लक्षात घ्या, पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं बाबासाहेब आंबेडकरांनी 1904ला एल्फिस्टन हायस्कूलमध्ये इथे या ठिकाणी प्रवेश घेतला। तिथं ते 4थीच्या नंतर शिक्षण पूर्ण करत होते। त्याच वेळेस 1906ला बाबासाहेबांचा विवाह या ठिकाणी झाला। भिकू वलंकर जे आहे, जे गोपाळबाबा वलंकर आपण म्हणतो पहा की दलित चळवळीतले पहिले सुधारक, तर या भिकू वलंकरांची जी कन्या होती, गोपाळबाबा वलंकरांचे नातलग होते भिकू वलंकर, तर त्या भिकू वलंकरांची जी कन्या आहे रमाबाई, तर त्या रमाबाई सोबत बाबासाहेबांचा विवाह झाल्याचं एकंदर दिसतं। 1906ला हा विवाह या ठिकाणी झाला तेव्हा बाबासाहेब स्वतः हे या ठिकाणी 14 वर्षाचे या ठिकाणी होते आणि रमाबाईंचं वय जे होतं ते या ठिकाणी 9 वर्ष या ठिकाणी होतं। तर 14 वर्षाचे बाबासाहेब आणि 9 वर्षाच्या रमाई यांचा या ठिकाणी विवाह इथे या ठिकाणी 1906ला झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। त्यानंतर 1907 साली बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केल्याचं एकंदर दिसतं। तर एल्फिस्टन हायस्कूलमधनं बाबासाहेब इथे या ठिकाणी मॅट्रिकचं शिक्षण या ठिकाणी पूर्ण करताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता हा लक्षात घ्या, अस्पृश्य समाजातील ही पहिली व्यक्ती होती जी मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केलं आणि म्हणून मग त्या मुंबईतल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन, म्हणजेच त्यांच्या जात बांधवांनी एकत्र येऊन
अस्पृश्य समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचा एक जाहीर सत्कार करण्याचा कार्यक्रम निश्चित केला आणि सत्यशोधक चळवळीमध्ये काम करणारे या ठिकाणी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर जे एक चरित्रकार देखील होते, तर या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांना आमंत्रित केलं आणि या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या हस्ते बाबासाहेबांचा सत्कार इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। साहजिकच कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी बाबासाहेबांचा 1907ला सत्कार केला, मात्र त्याचबरोबर बाबासाहेबांना इथं स्वतःच्या हस्तलिखितानं लिहिलेलं बुद्ध चरित्र नावाचं जे काही चरित्र ग्रंथ होता, सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जीवनावर असणारा जो चरित्र ग्रंथ आहे, हा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी बाबासाहेबांना इथं दिल्याचं एकंदरीत दिसतं आणि इथंच पहिल्यांदा बाबासाहेबांना बुद्ध भेटले असं म्हणतो आपण, बाबासाहेबांना बुद्ध कळाले असं एकंदरीत पाहायला भेटतं। या प्रकारे मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांना बुद्ध चरित्र जे आहे हे बुद्ध चरित्र भेट देणारे कोण आहे, तर कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे नाव आपण या ठिकाणी लक्षात या ठिकाणी ठेवा। आता पहा पुढे काय झालं। पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं बाबासाहेब मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता इथून पुढे बाबासाहेबांना मॅट्रिकोत्तर शिक्षण या ठिकाणी घ्यायचं होतं आणि ते मॅट्रिकोत्तर शिक्षण घेण्यासाठी एल्फिस्टन हायस्कूलमधनं आता बाबासाहेबांना एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा होता। मात्र एल्फिस्टन महाविद्यालयाची फीज आणि तिथं लागणारा जो काही शैक्षणिक खर्च होता तो बाबासाहेबांच्या वडिलांना झेपणारा या ठिकाणी नव्हता आणि म्हणून अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ यांच्याकडे एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला की आता बाबासाहेबांना शिकवायचं आहे, मात्र घर चालवण्यास इतके पैसेही मी या ठिकाणी उभे करू शकत नाही, तर बाबासाहेबांचं किंवा म्हणजेच भीमरावाचं आता शिक्षण पुढे कसं न्यायचं। मग या सगळ्या परिस्थितीमध्ये कृष्णाजी अर्जुन केळुस्कर आणि त्याचबरोबर कृष्णाजी अर्जुन केळुस्कर म्हणजेच केळुस्कर गुरुजी आणि इंदुप्रकाश हा छापखाना जे होते, तर त्या इंदुप्रकाश छापखानाचे जे मालक होते दामोदर यंदे, तर या कृष्णाजी केळुस्कर आणि दामोदर यंदे यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या वडिलांना सल्ला दिला की तुम्ही बडोद्याला जावा, बडोदा संस्थानचे जे महाराजे होते सयाजीराव गायकवाड त्यांची तुम्ही भेट घ्या आणि त्यांच्याकडनं तुम्ही भीमरावाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्कॉलरशिप या ठिकाणी मिळवा। लक्षात घ्या, सयाजीराव गायकवाड जर आपण पाहिले तर सयाजीराव गायकवाड यांनी 1906 साली त्यांच्या बडोदा संस्थानामध्ये या सयाजीराव गायकवाडांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा कायदा बनवलेला होता आणि हे जे सयाजीराव गायकवाड होते हे सामाजिक दृष्ट्या या ठिकाणी जागृत होते आणि इथं शूद्र अतिशूद्र मुलांना शिक्षण त्यांना देता यावं म्हणून हा नियम त्यांनी बनवला होता आणि हे सयाजीराव गायकवाड कैक लोकांनी शिष्यवृत्ती देखील देत होते। साहजिकच दामोदर यंदे आणि कृष्णाजी केळुस्कर यांच्या मध्यस्थीनं बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे जे वडील आहे रामजी सकपाळ हे सयाजीराव गायकवाडांची भेट घेतात आणि त्यानंतर सयाजीराव गायकवाड बाबासाहेब आंबेडकरांना एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी रुपये दरमहा 25 या प्रकारची शिष्यवृत्ती या ठिकाणी जाहीर करतायत असं एकंदरीत दिसतं। या शिष्यवृत्तीच्या आधारावरच 1908ला बाबासाहेब आंबेडकर एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश या ठिकाणी घेतात आणि एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन 1912ला त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन बाबासाहेब एल्फिस्टन महाविद्यालयातून BAचं शिक्षण पूर्ण करतायत असं एकंदरीत दिसतं। तर या प्रकारे पाहायला भेटतं एल्फिस्टन महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठातून ते BAचं शिक्षण पूर्ण करतात तेव्हा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हा बाबासाहेबांचा विषय या ठिकाणी होता। आता हे BAचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांवर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना आता अमेरिकेमध्ये जाण्याची या ठिकाणी पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आता अमेरिकेला या ठिकाणी जाणार होते। अमेरिकेतल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांना इथे प्रवेश मिळत होता MA आणि PhD साठी। लक्षात घ्या, हे होत असताना बाबासाहेबांचे वडिलांचं 1913ला निधन झाल्याचं एकंदरीत दिसतं। बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी लहानपणापासून शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, बाबासाहेबांसाठी ज्यांनी एवढ्या मोठ्या खस्ता या ठिकाणी खाल्ल्या, बाबासाहेबांचं एक महत्त्वाचे आधारस्तंभ जे होते रामजी सकपाळ ते त्यांचे पिताश्री, त्यांचं 1913ला निधन या ठिकाणी होतं, बाबासाहेबांवर आभाळ कोसळतं। अशाही परिस्थितीमध्ये शिक्षणाची जे काही शिक्षणाबद्दल जे काही बाबासाहेबांचं प्रेम होतं, जी निष्ठा होती ती बाबासाहेबांनी पूर्ण केल्याचं एकंदरीत दिसतं आणि मग सयाजीराव गायकवाड
बडोदा संस्थानकडनं शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब आंबेडकर 1913ला अमेरिकेतल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जातात आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ते 1913ला MA आणि त्यानंतर PhDला ते इथे या ठिकाणी प्रवेश घेत आहेत असं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात घ्या, कोलंबिया युनिव्हर्सिटी जी होती त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये 1913ला बाबासाहेब आंबेडकर MAला प्रवेश या ठिकाणी घेतात आणि MA आणि PhD 1916 पर्यंत ते करतात। म्हणजे लक्षात घ्या, 7 वर्षाचा अभ्यासक्रम, MAचे 2 वर्ष आणि PhDचे 5 वर्ष, असं 7 वर्षाचा अभ्यासक्रम जो आहे हे बाबासाहेब आंबेडकर केवळ 3 वर्षामध्ये, सुमारे 3 वर्षांमध्ये पूर्ण करतात असं एकंदरीत दिसतं। MAला ॲडमिशन घेत असताना, PhDला ॲडमिशन घेत असताना तिथं बाबासाहेबांचे विषय होते अर्थशास्त्र। अर्थशास्त्र हा त्यांचा मुख्य विषय होता आणि इतर सब्जेक्टमध्ये समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे अन्य महत्त्वाचे विषय बाबासाहेबांच्या या ठिकाणी राहिल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या मित्रांनो, या प्राध्यापकांचं नाव कदापिही विसरू नका। तर काय आहे? प्राध्यापक एडविन R.K. सेलिग्मन। प्राध्यापक एडविन R.K. सेलिग्मन जे आहे हे बाबासाहेबांचे तिथे या ठिकाणी प्राध्यापक या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या, MA आणि PhD साठी। आता पाहायला भेटतं हे सेलिग्मन यांची बाबासाहेबांवर खूप जास्त निष्ठा देखील होती, कारण बाबासाहेब ही अशी व्यक्ती होती की जी वर्गामध्ये अत्यंतिक हुशार या ठिकाणी आहे आणि लायब्ररीमध्ये पहिले या ठिकाणी जाणारे आणि लायब्ररी बंद होत असताना शेवटी बाहेर पडणारे विद्यार्थी या ठिकाणी होते आणि त्यामुळे त्यांची संशोधन वृत्ती देखील अत्यंत बारीक होती आणि अत्यंत कष्टाने बाबासाहेब आंबेडकर हे सगळं अध्ययन या ठिकाणी करत होते। हे सगळं बाबासाहेबांचा अभ्यास इथं चालत असतानाच आपल्याला माहिती आहे भारतामध्ये त्या काळात होम रूल चळवळ उभी राहिली होती 1916ला आणि या होम रूलची एक शाखा ही सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लाला लजपतरायांच्या नेतृत्वाखाली उभी केली होती। तेव्हा या लाला लजपतरायांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेण्याचं ठरवलं। बाबासाहेबांची भेट त्यांनी घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही भारतातून कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी आला आहात, तर तुमचं हे कर्तव्य देखील आहे की या ठिकाणी आपल्या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये सहभाग या ठिकाणी घेणं। लक्षात घ्या, भारताच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये सहभाग घेत असताना या होम रूल चळवळीमध्ये तुम्ही या ठिकाणी सहभाग घेणं गरजेचं आहे, या प्रकारचा विचार लाला लजपतरायांनी बाबासाहेबांपुढे मांडला। तेव्हा लक्षात घ्या, बाबासाहेबांनी पण त्याच नम्रतेने, त्याच शालीनतेनं या लाला लजपतरायांना नकार या ठिकाणी दिला आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस भूमिका अशी मांडली की बडोदा संस्थांच्या शिष्यवृत्तीमुळे मी इथं अभ्यासासाठी आलो आहे, तर या विद्यार्थी दशेमध्ये माझं एकच काम आहे, ते म्हणजे प्रामाणिकपणे राहून मी हे शिक्षण पूर्ण करणं। त्यामुळे राजकीय जीवनामध्ये प्रवेश करण्याची ही मला योग्य वेळ वाटत नाही, या प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी या लाला लजपतरायला सांगितले आणि लाला लजपतराय तिथून निघून गेले। तेव्हा लक्षात घ्या, या सेलिग्मनला कळालं की लाला लजपतराय बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते। तेव्हा या सेलिग्मननं या ठिकाणी बाबासाहेबांना या ठिकाणी सांगितलं की लाला लजपतराय यांचा जो लढा आहे त्याही लढ्यापेक्षा तुमचा जो लढा आहे हा कैक पटीनं अवघड या ठिकाणी आहे आणि म्हणून तुम्ही यांच्या या लढ्यामध्ये सहभागी होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लढ्यावर लक्ष केंद्रित करा। कारण बाबासाहेबांना ते इथंच या ठिकाणी सांगतात की पढ़ाई का मकसद दुनिया को समझना नहीं है बल्कि दुनिया को बदलना भी है। तर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजातून आले त्या समाजाच्या दुःखांना वाचा फोडणं आणि त्या दुःखातून मानव निर्मितीचा समाज निर्माण करणं, समतामूलक समाज निर्माण करणं हे बाबासाहेबांवर जबाबदारी आहे, अशा प्रकारची सेलिग्मननं बाबासाहेबांना सांगितलं आणि मग बाबासाहेबांनी पण इथून पुढे खूप जास्त पद्धतीनं गांभीर्यपूर्वक अभ्यास केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात घ्या मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच शैक्षणिक प्रवासावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत असतो। बाबासाहेबांनी MA साठी कोणता प्रबंध लिहिला, बाबासाहेबांनी PhD साठी कोणता प्रबंध लिहिला, कोणत्या विद्यापीठातून त्यांच्या डिग्र्या पूर्ण झाल्या, तर या गोष्टींवर सातत्यानं प्रश्न असतात आणि म्हणून मग आपल्याला इथे या ठिकाणी बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास अभ्यासत असताना कोणकोणत्या विषयांमध्ये कोणकोणत्या विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांनी या पदव्या आणि विषय निवडलेले आहेत त्याबद्दलची माहिती जाणवणं गरजेचं आहे। तर मी असं पाहतो 1913ला बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतात। 1913 ते 1916 या 3 वर्षांमध्ये बाबासाहेब MA आणि PhD हे दोन्ही महत्त्वाचे विषय किंवा हे दोन्ही महत्त्वाच्या पदव्या या ठिकाणी मिळवताना दिसून येतात। तर लक्षात घ्या, MA ची पदवी मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी
प्राचीन भारताचा या ठिकाणी व्यापार, प्राचीन भारताचा व्यापार एन्शंट इंडियन मर्चंट या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदर दिसतं की प्राचीन भारताचा जो व्यापार आहे यावर बाबासाहेबांनी MA ची पदवी या ठिकाणी मिळवलेली आहे आणि PhD मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी यामध्ये त्यांनी PhD मिळवल्याचं एकंदर दिसतं। लक्षात घ्या मित्रांनो, MA PhD मिळवल्यानंतर 1916लाच बाबासाहेबांचा एक प्रबंध इथे या ठिकाणी बाबासाहेबांना वाचावा लागला, सादर करावा लागला, जो प्रबंध पुढे जाऊन खूप जास्त गाजल्याचं दिसून येतं। तर 1916लाच बाबासाहेबांनी एक प्रबंध इथं लिहिला, ज्या प्रबंधाचं नाव होतं कास्ट इन इंडिया। ठीक आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर कास्ट इन इंडिया हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रबंध बाबासाहेबांनी 1916ला सादर केलेला होता। हा पण एक मुद्दा लक्षात घ्या। भारतातील जाती आणि त्यांचा चिकित्सकपणे शोध घेणं, त्यांचं ॲनालिटिकली अभ्यास करणं या प्रकारचा बाबासाहेबांचा हा एक शोध निबंध इथं बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया या नावाचा शोध निबंध सादर केल्याचं एकंदर दिसतं। पुढे पाहायला भेटतं MA PhD झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याचं या ठिकाणी निश्चित केलं। तर लक्षात घ्या, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी MSc साठी प्रवेश घेतला 1916-17ला। 1916चं PhD झाल्यानंतर 1917ला बाबासाहेब इथं MSc साठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये प्रवेश घेताना दिसून येतं। मात्र दुर्दैव असं की बडोदा संस्थानाकडनं बाबासाहेबांना पत्र येतं की तुमची स्कॉलरशिप आता थांबवली जात आहे आणि बोलल्याप्रमाणे आता PhD झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बडोदा संस्थानाकडे यावं आणि बडोदा संस्थानाकडे येऊन तुम्ही या ठिकाणी तुमच्यावर जे बडोदा संस्थानचे पैसे खर्च झालेले आहेत त्या खर्चाची परतफेड करावी, आमच्याकडे नोकरी करून या प्रकारची पत्र बाबासाहेबांना येतं। बाबासाहेब खूप जास्त दुःखी या ठिकाणी होतात आणि तरी बाबासाहेबांना आता कोलंबिया युनिव्हर्सिटीतनं किंवा अमेरिकेतनं काढता पाय घ्यावा लागला। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी लंडनमधनं त्यांना काढता पाय घ्यावा लागला आणि त्यानंतर बाबासाहेब हे आता भारताकडे या ठिकाणी जाऊ लागले। मात्र बाबासाहेबांना इथं दुःख होतं की मला ज्या विषयामध्ये पुढचं शिक्षण घ्यायचं आहे ते मला करता येणार नाही। तर इथं सुदैवाची बाब अशी आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमधल्या प्राध्यापक लोकांनी बाबासाहेबांना एक मदत करण्याचं ठरवलं आणि सांगितलं की तुम्हाला हे जे काही अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष आम्ही तुम्हाला या ठिकाणी देत आहोत। किती? तर हा अभ्यासक्रम ज्यासाठी तुम्ही प्रवेश या ठिकाणी घेतलेला आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला 5 वर्ष देत आहोत। या 5 वर्षामध्ये कधीही तुम्ही या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये यावं आणि तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा पूर्ण करावा, या प्रकारचं बाबासाहेबांनी इथं सांगितलं। बाबासाहेबांसाठी हा एक मोठा आशेचा किरण या ठिकाणी होता आणि मग बाबासाहेब आंबेडकर या प्रकारचं आश्वासन घेऊन ते भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये आल्यानंतर ते बडोदा संस्थानामध्ये या ठिकाणी नोकरी करतायत असं एकंदरीत पाहण्यात येतं। पुढे जेव्हा 1920च्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा शाहू महाराज स्कॉलरशिप या ठिकाणी देतात आणि शाहू महाराज शिक्षणासाठी बाबासाहेबांना जेव्हा स्कॉलरशिप देतात तेव्हा बाबासाहेब पुन्हा एकदा 1921ला लंडनमध्ये जातात। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये MSc कंप्लीट करतात। लक्षात घ्या, बाबासाहेबांची PhD असल्यामुळे त्यांना BScला प्रवेश न देता थेट MScला प्रवेश दिला गेला आणि MSc साठी त्यांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स या महत्त्वाच्या या ठिकाणी विषयामध्ये त्यांनी MSc पूर्ण केल्याचं पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या, प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स या विषयामध्ये त्यांनी MSc पूर्ण केली आणि त्याच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये त्यांनी या ठिकाणी आपलं डॉक्टर ऑफ सायन्स DSc जो आहे हा DSc या ठिकाणी प्रॉब्लेम ऑफ रुपी या महत्त्वाचा प्रबंध सादर करून त्यांनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, या काळामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये रुपया हे चलन या ठिकाणी आणलेलं आहे आणि हे जे रुपया हे जे चलन होतं तर त्यावर या ठिकाणी बाबासाहेबांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि केन्स नावाचा एक मोठा अर्थतज्ञ होता। तर त्या केन्स नावाच्या मोठ्या अर्थतज्ञानं भारताच्या आर्थिक समस्येच्या बद्दल जी भूमिका घेतली होती ते खोडून बाबासाहेबांनी एक नवा प्रबंध सादर केला होता। त्यामुळं संपूर्ण जग हादरून गेलं होतं, कारण केन्स हा जगविख्यात अर्थतज्ञ होता। या केन्सच्या
प्रबंधावर बाबासाहेबांनी या ठिकाणी संशय व्यक्त करून आपले निष्कर्ष मांडलेले होते आणि कशा प्रकारे ब्रिटिश सरकार भारतामध्ये रुपया जो आहे हा महागडा करून भारताचं आर्थिक शोषण कसं करत आहे या प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडले होते, बाबासाहेबांनी निष्कर्ष मांडले होते, हे लक्षात घ्या. तर त्या प्रबंधाचं नाव होतं दी प्रॉब्लेम ऑफ रुपी. 1923 साली बाबासाहेबांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध या ठिकाणी पूर्ण केला. मात्र दुर्दैव असं झालं की हा प्रबंध जेव्हा ब्रिटिश सरकारकडे जातो तेव्हा ब्रिटिशांनी या प्रबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि बाबासाहेबांनी जे निष्कर्ष मांडलेले आहेत ते निष्कर्ष ब्रिटिश साम्राज्यवादाला आव्हान देणारे आहेत अशी भूमिका मांडली. आणि परिणाम असा झाला की इथं आपल्याला पाहायला भेटतं बाबासाहेब आंबेडकरांना आपले निष्कर्ष जे आहेत ते या ठिकाणी सौम्य भाषेमध्ये मांडावे लागले. आपल्याला माहिती असेल बाबासाहेबांनी जे पण काय लिखाण केलं, तुम्ही आज पण पाहू शकता की बाबासाहेबांचं ग्रंथसंपदा आहे खूप सारी. एखादं बाबासाहेबांचं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. बाबासाहेबांनी जे स्पष्टपणे भूमिका मांडली होती ते बाबासाहेबांचं लिखाण वाचण्यामध्ये वाचत असताना पण आपल्याला भीती वाटते. म्हणजे एवढं स्पष्टपने बाबासाहेब लिखाण करत होते, हे लक्षात घ्या. कोणतंही पुस्तक बाबासाहेबांचं तुम्ही उघडा, हू वेअर द शूद्रास, द अनटचेबल्स, कास्ट इन इंडिया, बाबासाहेबांचं बुद्ध अँड हिज धम्म आहे, बाबासाहेबांचं स्टेट अँड मायनॉरिटीज या नावाचा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर असे खूप सारे ग्रंथ, रिडल्स इन हिंदुइझम, रामकृष्णाचे कोवडे, हे या प्रकारचे जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ तुम्ही हातामध्ये घ्या, ते वाचायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या भीती वाटते ते, म्हणजे ते वाचणं मध्ये पण एक प्रकारे ज्याच्यामध्ये बळ असतं असेच लोक ते वाचू शकतात. बाबासाहेबांचे निष्कर्ष पचवणं खूप जास्त कठीण आहे. तर इथं लक्षात घ्या, मला हे सांगायचं तुम्हाला की बाबासाहेबांचे जे निष्कर्ष होते ब्रिटिश साम्राज्यवादाच्या संदर्भात ते निष्कर्ष सौम्य भाषेमध्ये मांडायला सांगितलं आणि मग बाबासाहेबांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये DSCची पदवी मिळवली. हा ग्रंथ 1927ला प्रसिद्ध झाल्याचं एकंदरच दिसतं. 1923ला ही DSCची पदवी त्यांनी पूर्ण केली, मात्र 1927ला त्यांचा हा प्रबंध प्रसिद्ध झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. याच वेळेस बाबासाहेबांनी 1923-24च्या दरम्यान लंडनमधल्या ग्रेस इन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी बार ॲट लॉ यामध्ये प्रवेश घेतला आणि ते बॅरिस्टर या ठिकाणी झालेले आहेत असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास हा या पद्धतीचा होता. MA प्राचीन भारताचा व्यापार, PhD नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, MSc प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स, DSc दी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये आणि बार ॲट लॉ द ग्रेस इन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी इथे या ठिकाणी पूर्ण केल्याचं दिसतं. या प्रकारे बाबासाहेबांचा हा शैक्षणिक प्रवास या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या 1916ला PhD कंप्लीट केल्यानंतर बाबासाहेबांना भारतामध्ये यावं लागलं आणि बडोदा संस्थानामध्ये त्यांना इथे या ठिकाणी नोकरी करावी लागली. पाहायला भेटतं बाबासाहेबांना इथं नोकरी करत असताना बाबासाहेबांना राहण्याची व्यवस्था सयाजीराव गायकवाडांनी केली नव्हती. बडोद्यामध्ये कुठेही त्यांना राहावं लागणार होतं. आणि मग बाबासाहेब जेव्हा येत आहेत बडोद्यामध्ये तेव्हा लक्षात घ्या बडोदा संस्थान हे खूप जास्त कर्मठ जाती व्यवस्थेने ग्रस्त होतं. तर इथं पाहायला भेटतं पारशी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात होते आणि या पारशी घरामध्ये बाबासाहेबांनी इथे या ठिकाणी भाडेकरी म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा ते जात स्वतःची सांगायचे, इथं सरळ सरळ विचारत होते तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तर जेव्हा जेव्हा ते जात सांगायचे तेव्हा एका महाराला इथं मी आमच्या घरामध्ये भाडेकरू का म्हणून ठेवू आणि म्हणून बाबासाहेबांना कैक रात्र फुटपाथवर या ठिकाणी राहावं लागलं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे एवढा मोठा बॅरिस्टर जो लंडनमध्ये शिकलेला आहे, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये PhD घेऊन आलेला आहे, त्या बॅरिस्टरला कैक रात्र रस्त्यांवर झोपून काढावी लागली होती असं दिसतं. मग जेव्हा बाबासाहेबांना एका पारशानं आपल्या घरामध्ये जास्त पैसे देऊन राहण्याची व्यवस्था केली तेव्हा लक्षात घ्या बाबासाहेबांना स्वतःची जात लपून मी पण पारशी आहे असं सांगून तिथे या ठिकाणी राहावं लागलं. मात्र जेव्हा बाबासाहेबांची जात त्या पारशाला कळाली तेव्हा लक्षात घ्या त्या पारशानं भर रात्री बाबासाहेबांना घरातून या ठिकाणी बाहेर काढलेलं होतं असं दिसतं. मग बाबासाहेबांना रात्री फुटपाथवर झोपून ती या ठिकाणी नोकरी करावी लागली होती असं एकंदरच दिसतं. तर बडोदा संस्थानामध्ये मिलिटरी सेक्रेटरी या पदावर बाबासाहेबांनी कार्य केलं. आता लक्षात घ्या इथं दिसून येतं बाबासाहेबांचे या बडोदा संस्थानामधले जे लोक होते ते देखील बाबासाहेबांना त्यांच्या जातीमुळं तुच्छ लेखत होते. म्हणजे एक शिपाई त्यांना फाईल जेव्हा द्यायचा तेव्हा तो या ठिकाणी फाईल त्यांच्या टेबलावर फेकून द्यायचा कारण तो अस्पृश्य व्यक्ती सावली आपल्यावर पडू नये. आणि बाबासाहेब जेव्हा
निघून जातील, कार्यालयातून निघून जातील, तेव्हा तिथली जी ब्राह्मण आहे ते तिथे या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ते संपूर्ण सरकारी कचेरी ही शुद्ध करत होते. अशा प्रकारचे सगळे व्यवस्था होते. बाबासाहेबांना या सगळ्या याच्यामध्ये खूप जास्त मनस्ताप या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि नोकरी करत असताना घरच कोण द्यायला तयार नाही. रस्त्यांवर, फुटपाथवर झोपून मी किती दिवस ही सरकारी नोकरी करू, हे जेव्हा बाबासाहेबांना लक्षात आलं, बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाडांची भेट घेतली. बाबासाहेबांनी सांगितलं, इथं एवढी मोठी जाती व्यवस्था आहे, मला राहण्यासाठी जर कोण घर देत नसेल तर मी ही नोकरी कशी काय करू. तेव्हा सयाजीराव गायकवाडांनी पण बाबासाहेबांना म्हणाले की एका रात्रीमध्ये समाज बदलल अशी माझ्याकडनं तुम्ही अपेक्षा या ठिकाणी करू नका. बाबासाहेब त्या रात्री खूप जास्त ओक्साबोक्षी रडले आणि बाबासाहेबांना नाईलाज असतं या ठिकाणी ती नोकरी सोडून द्यावी लागली. सयाजीराव गायकवाडांना त्यांनी आश्वासन दिलं, मला नोकरी करता येणार नाही, मी नंतर तुमचे पैसे या ठिकाणी फेडल, जे पैसे तुम्ही मला या ठिकाणी दिलेले आहेत ते कर्ज मी नंतर तुम्हाला शिक्षणासाठी दिलं ते नंतर मी तुमचे फेडल. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी इथं मांडली आणि बाबासाहेब निघून गेलेले आहेत आपल्या मुंबईमध्ये राहत्या घरामध्ये. इथं पाहायला भेटतं 1917ला बाबासाहेब मुंबईला परतलेले आहेत. आणि मग आता उदरनिर्वाहासाठी करायचं काय, म्हणून बाबासाहेबांनी व्यापारी संस्थांना सल्ला देणारी स्टॉक अँड शेअर्स ॲडवायझर या नावाची एक कंपनी सुरू केली. स्टॉक अँड शेअर्स ॲडवायझर या नावाची एक कंपनी बाबासाहेबांनी सुरू केली, जी कंपनी व्यापारी संस्थांना सल्ला देणार होती त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी, आर्थिक वाढासाठी. वास्तविकता बाबासाहेब एक मोठे इकॉनॉमिस्ट होते, लक्षात घ्या. प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्समध्ये त्यांनी MSc लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये घेतली होती. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब एक व्यापारी संस्थांना सल्ला देण्यासाठी ही कंपनी सुरू करतात. मात्र एका अस्पृश्याचे सल्ले घेऊन आम्हाला काय नफा मिळणार आहे अशी त्यावेळेच्या लोकांची मानसिकता होती. आणि म्हणून बाबासाहेबांची ही कंपनी या ठिकाणी चालली नाही. सरते शेवटी नाईलाज असतो. बाबासाहेबांना प्राध्यापक पदाचं काम या ठिकाणी करावं लागलं. आणि मग मुंबईच्या सिडनहम कॉलेज जे आहे, तर या सिडनहम कॉलेज ऑफ कॉमर्स, तर या प्रकारच्या सिडनहम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बाबासाहेबांनी इथं अर्थतज्ञाचे प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केलेली आहे असं दिसतं. तर 2 वर्षांसाठी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बाबासाहेब सिडनहम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इथे या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करताना दिसून येतं. लक्षात घ्या, इथे पण बाबासाहेबांना जाती व्यवस्थेत चटके बसले. कारण इथं या प्रकारे सिडनहम कॉलेजमध्ये जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी उच्च कुळातील होते आणि ते विद्यार्थ्यांना बाबासाहेबांची जात माहिती होती. आणि हा व्यक्ती, याला इंग्लिश तरी बोलता येईल का, आणि हा काय आम्हाला अर्थशास्त्र शिकवणार आहे, अशा प्रकारे विद्यार्थ्यांची या ठिकाणी मानसिकता होती. परंतु जेव्हा बाबासाहेब तिथे या ठिकाणी गेले, बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये फाडफाड आपलं लेक्चर्स या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. बाबासाहेबांनी आपल्या लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महत्त्वाचं विद्यार्जन करण्याचं काम या ठिकाणी केलं. तेव्हा उच्चवर्णीय समाजातले हे विद्यार्थी बाबासाहेबांचे एक मोठे फॅन झालेले आहेत, बाबासाहेबांचे मोठे अनुयायी देखील बनल्याचं एकंदरीत दिसतं. तर बाबासाहेबांनी आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला, बाबासाहेबांनी आपल्यावर होणाऱ्या अवहेलनेला उत्तर देत असताना या लोकांच्याही पेक्षा जास्त विद्वान आपण होऊ कसे, या लोकांपेक्षा जास्त पद्धतीने आपण कॅलिबर कसे या ठिकाणी होऊ, आपण कशा पद्धतीने कर्तबगार या ठिकाणी बनू, कशा पद्धतीने जास्त पंडित आपण होऊ, विद्वान होऊ, यावर विशेष भर दिल्याचं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे शैक्षणिक प्रवास बाबासाहेबांचा अशा पद्धतीनं झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर हा जो टॉपिक आहे बस इथपर्यंत, बालपण आणि शैक्षणिक प्रवास आपण इथं पाहिला. नेक्स्ट सेशनमध्ये आता आपण पाहूया बाबासाहेबांचा सामाजिक राजकीय संघर्ष. तोपर्यंत थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.